नमस्कार, हेल्दी रेसिपी विथ प्रज्ञामध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण रवा शेवई खीर बनवणार आहे। अगदी रबडीसारखी दाटसर अशी ही खमंग स्वादाची खीर बनते। माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट नक्की करा। चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका। सोबतच बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे जेव्हा व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। मधुर गोड खमंग चवीची अशी ही खीर बनते। चला तर मग करूया सुरुवात आजच्या रेसिपीला। रवा शेवईची रबडीसारखी खीर बनवण्यासाठी इथे आपण कढईमध्ये 2 चमचे तूप घालून त्यामध्ये काजू, बदाम, पिस्त्याचे बारीक काप करून घातलेले आहेत। त्याचप्रमाणे काळे मनुकेही घालून छान असे परतून घेतलेले आहेत। आता यामध्ये आपण 1 वाटी शेवई घालून घेऊया। शेवई छान अशी तुपामध्ये परतून घ्यायची आहे। भाजलेली शेवई असेल तर तुपामध्ये फक्त ती परतून घ्यायची। इथे कच्ची शेवई आहे म्हणून इथे शेवईला थोडासा हलकासा रंग बदलेपर्यंत गोल्डन ब्राऊन कलर होऊपर्यंत आपण ही शेवई छान अशी तुपामध्ये परतून घेऊया। दाटसर रबडीसारखी खीर होण्यासाठी इथे आपण 1 वाटी मोठा रवा घातलेला आहे। रवा छान असा तुपामध्ये परतून घेऊया। रवाही तुपामध्ये छान असा परतून झालेला आहे। आता यामध्ये आपण अर्धी वाटी पाणी घालून हे मिश्रण छान असं हलवून घेऊया। अर्धी वाटी यामध्ये पाणी घालण्याचं कारण म्हणजे यामध्ये आपण 1 लहान वाटी मलाई घालणार आहे। मलाई घालण्याआधी थोडंसं पाणी घालून घेतलं की या मिश्रणाचं टेम्परेचर कमी होतं। गरम मिश्रणामध्ये मलाई घातली तर मलाई फाटू शकते म्हणून इथे आपण थोडंसं पाणी घालून मग यामध्ये मलाई घालून छान अशी एकजीव करून घेतलेली आहे, मिक्स करून घेतलेली आहे। आता यामध्ये आपण अर्धा लिटर दूध घालून छान असे हे मिश्रण एकजीव करून घेऊया। जितकी खीर शिजेल तितकी ती दाटसर बनते। आता जरी हे मिश्रण पातळ दिसत असले तरी शिजल्यानंतर ही खीर दाटसर बनते। अगदी रबडीसारखी हे मिश्रण बनते। दूध एकजीव करून घेतल्यानंतर यामध्ये आपण 1 लहान वाटी साखर घालून 4 ते 5 केसर काड्या घालून हे मिश्रण छान असं एकजीव करून घेऊया, मिक्स करून घेऊया। त्याचप्रमाणे इथे मी 1 चमचा तूप वरून सोडलेला आहे, घातलेला आहे। आता इथे खीरीला छान अशी उकळी आलेली आहे। खीर छान अशी हलवून घेऊया। 10 ते 15 मिनिटं खीर छान अशी मंद गॅसवर शिजवून घेतलेली आहे। झाकण लावून गॅस बंद करून घेऊया। 10 ते 15 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता खीरीला खूप सुंदर असा रंग आलेला आहे आणि खीरीला दाटसरपणाही खूप छान आलेला आहे। अगदी रबडीसारखी खीर इथे दिसत आहे। कोणत्याही कार्यक्रमाला, सणासुदीला किंवा असेच आपल्याला गोडाचा पदार्थ खावासा वाटला की झटपट बनणारी मधुर गोड चवीची चविष्ट खमंग रवा शेवई खीर नक्की करून बघा। आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका। परत भेटूया अशा छान खमंग स्वादिष्ट हेल्दी रेसिपीसोबत।